औरंगजेबच्या कबरीजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। या कबरीच्या प्रवेशद्वारावर एसआरपीएफची एक तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। कबरीजवळ जाताना पूर्णतः बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एकावेळी एकाच माणसाला यामध्ये प्रवेश दिला जाईल याची दक्षता घेतली जाते। नागपूरच्या घटनेनंतर या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीवर आजही पोलिसांचा खडा पहारा आहे। मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतोय की पोलिसांच्या 3 व्हॅन्स या ठिकाणी आहे। महत्त्वाचं म्हणजे एसआरपीएफच्या 2 प्लॅटून या ठिकाणी तैनात आहे, तर जवळपास 40 ते 50 जवान या ठिकाणी तैनात आहे। नागपूरला दंगल झाली त्यानंतर काही गोंधळ होऊ नये म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून या पद्धतीने अशी सगळी सिक्युरिटी खुलताबादमध्ये लावण्यात आलेली आहे। पोलिसांची 8 ते 10 तासाला इथे शिफ्ट सुद्धा बदलते आहे आणि नव्या दमानं नवे कर्मचारी तैनात करण्यात येत आहे। खुलताबादमध्ये आंदोलनाला मनाई करण्यात आली आहे। सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये ड्रोन उडवण्याला मनाई करण्यात आलेली आहे। तर खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर जिथे आहे तिथे आता कबरीजवळ जाताना मेटल डिटेक्टर सुद्धा लावण्यात आलेलं आहे। प्रत्येकाचं नाव गाव पत्ता विचारूनच आता कबरीजवळ सोडण्यात येत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काल रात्रीपासून या ठिकाणी दंगा काबू पथकाची सुद्धा एक विशेष मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आली आहे। तिच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत, नियंत्रण ठेवत आहेत। अशा पद्धतीनं इथं पोलिसांचा एक मोठा फौजफाटा म्हणजे 300 ते 400 पोलिसांचा फौजफाटा खुलताबादमध्ये आहे। तर जिथून कबरीजवळ रस्ता जातो इथं सुद्धा आता पूर्ण बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। एक माणूस आतमध्ये जाईल अशा पद्धतीची इथं सोय करण्यात आली आहे। तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मात्र मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।